आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये माझ्याबरोबर आपल्या महाराष्ट्राचे मंत्री माननीय श्री सुरेशजी खाडे आणि आत्ताचे आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ पूर्ण बहुमत महायुतीला मिळेल। मी खात्रीने सांगू शकतो की ज्या पद्धतीचं वातावरण आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, वेगवेगळ्या भागामध्ये मी जातो बघतोय, एक उत्साहाचं वातावरण आहे। काँग्रेसच्या बाबतीत आणि त्या महाविकास आघाडीच्याबद्दल मी सांगत नाही। मी कोकणातही प्रचाराला गेलो होतो, त्या ठिकाणी त्यांच्यामधल्या भांडणामध्ये जातच नाही। त्यांनी काहीच केलेलं पण नाही आणि करणार पण नाही, त्याविषयी बोलायची काही गरज नाही। आम्ही जे बोलतो ते करतो, अशातलं भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं सरकार आहे। हे बघा कसं आहे, मी सांगतो म्हणजे गोव्यामध्ये 2012मध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये 2000 ह्याच्यामध्ये आहे। स्कीम फॉर्मेशनमध्ये होती, लोकसभेच्या अगोदर डिक्लेअर करू शकले नाही, ती लगेच लोकसभेच्या नंतर डिक्लेअर झाली। एखादी जेव्हा स्कीम आपण तयार करतो त्याच्यासाठी बजेटरी प्रोव्हिजनपासून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। त्यावेळी कोड लागला म्हणून ती योजना त्यावेळी डिक्लेअर करू शकले नाही, ती लगेच नंतर डिक्लेअर केली। संविधानाचं एकच पेज दाखवले, बाकी सगळे पानं कोरी आहेत, त्याच्यावर आपण काय बोलतो? त्यांची पाठीच कोरी आहे। या खरं म्हणजे संविधानाला धोका कोणाचा जर असेल तर तो खऱ्या अर्थाने काँग्रेसचा आहे। राहुल गांधींची आजी इंदिरा गांधी ह्याने संविधानाचा अपमान किती वेळा केलेला आहे आणि एमर्जन्सीच्या वेळी काय केलेलं आहे तो एकदा इतिहास काढून राहुल गांधीने वाचावा, म्हणजे त्याला समजेल। कारण कोरं पुस्तक घेऊन फिरून लोकांना संविधान आहे म्हणून भासवणाऱ्याला त्याने इतिहास एकदा वाचून बघावा। नक्की CS याने काही मला सूचना केलेल्या आहेत। त्यांची GSTमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, मी त्यांना निवेदन पण द्यायला लावलेलं आहे आणि नक्कीच त्याच्यावरती चर्चा करून तो तोडगा पण काढेन। आणि विच इज नॉट रिलेटेड टू देअर बिझनेस, बट इट इज मोर ऑफ रिलेटेड टू द पीपल, इट इज अ पीपल ओरिएंटेड।